चिंगी, सर तुम्हाला इंटरेस्ट आहे का हे काम करण्यात? सॉरी सर, मी असंच विचारलं. नाही गणेश, तुझं बरोबर आहे रे, पण माझं MBA झालंय. मी पण M.Com झालोय सर. कॉम्प्युटरचा कोर्स पण केला, तरी जॉब नाही मिळाला. शेवटी पोट भरायला पाहिजे, घर चालवायला पाहिजे, महिन्याचे हप्ते पण थकतात सर. त्यामुळे हा डिलिव्हरी बॉयचा जॉब निवडला. मला सांग, तुमच्याकडे ओपनिंग आहे? हो सर, डिलिव्हरी बॉयची सतत गरज असते. आणि पगार? सर पगार काय तुमच्या जॉब एवढा नाही आहे, हा पण बरा आहे सर. शिवाय टिप्स, इन्सेंटिव्ह हे सगळं आहे. चांगला तुमच्या फील्डमधला जॉब मिळेपर्यंत तुम्ही हे काम करू शकता सर. माझा पण तोच प्लॅन आहे सर. मी माझ्या फील्डमधला जॉबचा हट्ट का धरून बसलोय? आधीच इथे वेळ कमी आहे. मला मला ना मिळेल ते काम केलंच पाहिजे. सर येतो. गणेश ऐक ना, हां मी मी रेडी आहे डिलिव्हरी बॉयचा जॉब करायला. मला सांग, त्यासाठी कोणाला भेटावं लागेल मला? सर, आमचे एक एजंट आहेत. आज भेटता येईल त्यांना? इनफॅक्ट आत्ता भेटता येईल का त्यांना? सांग ना मला. हो सर, चला लगेच जाऊ आपण. चालेल, मी आलो. चालू एक चला. सेकंद. दादा गेलो. काय चाललं होतं इथे? सॉरी ताई, ते मी पडत होते. इडियट, नीट काम करता येत नाही. कधी कधी तर मला कळतच नाही की हे नोकर आपल्यासाठी काम करतात की आपण त्यांच्यासाठी. अंशुमन, अर्धा तास झाला, ब्लॅक कॉफी मागून अजून मिळाली नाहीये मला. एवढं साधं जमत नसेल ना तर दुसऱ्या कोणाला तरी सांग. आणि हे तुझं चाइल्डिश बिहेवियर बंद कर. पडलीस ना कुठे फ्रॅक्चर होईल आणि त्याचा खर्च पण आम्हालाच उचलावा लागेल. सॉरी साहेब, पण मला माहित नव्हतं की तुम्ही या टायमाला कॉफी मागता म्हणून. खरंच? मी एक काम करतो, आपल्या बंगल्याच्या टेरेसवर जातो आणि तिथे मोठमोठ्याने अनाऊन्स करतो, मला ब्लॅक कॉफी हवी आहे. म्हणजे कळेल तुला. तुमच्या सारख्यांना ना फक्त कारण हवी असतात काम न करायला. फुकटचा बंगल्यात राहायला पाहिजे फक्त. कळत नाही माझी ब्लॅक कॉफीची वेळ झाली आहे. अंशुमन, पुरे जरा शांत. तिच्याशी ह्या आवाजात बोलायची काहीही गरज नाहीये. ती नवीन आहे ना, तिला इथल्या तुमच्या सगळ्या सिस्टीम्स अजून कळलेल्या नाहीयेत. हो, आता तू मला सांगणार माझ्या घरात कामं कशी होतात ते. शेवटचं सांगते, आवाज खाली ठेवायचा. पण माझं काही चुकलं नाहीये, तू हिच्यासमोर मला का बोलतीयस? मला काही हौस नाहीये, पण तू वागतोसच तसा. हो प्लीज, हे लोकच त्यांच्या स्ट्युपिडिटीने मला ट्रिगर करतात. सगळ्यांना माहिती या वेळेला मला ब्लॅक कॉफी लागते. रोज रोज सांगावं का लागतं? त्यांना स्वतःहून आणून द्यायला काय होतं? सारखं काहीतरी छोटं मोठं झालं की दुसऱ्यावर जाऊन डाफरायची गरज नसते. मला काय हौस नाहीये, पण आजकाल झालंय काय की आमच्या सवयी कशा अननेसेसरी आहेत हे तूच ठरवतेस. त्यामुळे मी कसा चुकीचा आणि हे नोकर सगळे कसे बरोबर आहेत हे तू सारखं प्रूव्ह करत असतेस. पण आज माझं काही चुकलं नाहीये. यांना ज्याचे पैसे मिळतात ती कामं करायला नको यांना. आणि तुला जर त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असेल ना तर तू पण जॉईन हो त्यांना. ताई खरंच सॉरी. अहो मला माहितीच नाही साहेबांची ही कॉफीची वेळ आहे, नाही तर मी दिली असती बनवून. मी लगेच देते बनवून. इट्स ओके, इट्स ओके. सगळ्या कामांची जबाबदारी तुझ्या एकटीवर नाही आहे. आणि मी तुला म्हणाले ना, आपलं जे नेमून दिलेलं काम आहे ते शांतपणे करायचं ग. बाकी सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा. बरं चल, मी खीर करते आता. मदत करणार आहेस मला? हो, पण ते साहेबांची कॉफी. प्रमिला ताई, अंशुमन सरांना ब्लॅक कॉफी नेऊन द्या बरं. हो मॅडम. ताई सॉरी बरं का. का? ते माझ्यामुळे घरात दिवे लागण्याच्या वेळेला चिडचिड झाली ना जरा. तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये. पण ह्याच्या पुढे अंशुमन तुला काहीही बोलला, काही तरी आधी मला येऊन सांगायचं. हो. टेन्शन घेऊ नकोस, मी आहे. मुंबईचे रस्ते कळतात का? हो सर, मी मुंबईतच लहानाचा मोठा झालोय. बरं ठीक आहे. कारण काय आहे, फूड डिलिव्हरीचं काम आहे, सांभाळून करावं लागतं. स्पिलेज वगैरे अजिबात चालत नाही. वेळेवर ऑर्डर पोचवावी लागते. सर, तुम्ही कोणतीच काळजी करू नका. मी खूप मनापासून काम करेन आणि तुम्हाला ना कंप्लेंट करायची संधीच मिळणार नाही. ठीक आहे. तुझी स्वतःची बाईक आहे?
हो आहे ना. ठीक आहे, घेतो तुला कामावर. 20,000 पगार मिळेल आणि परफॉर्मन्स बघून इन्सेंटिव्ह देऊ आम्ही. बाकी लोक टीप देतात पण कंपल्सरी नाही आहे. कोणी देतं कोणी नाही देत, त्याची जबाबदारी आमची नाही आहे. चालेल सर, नो प्रॉब्लेम. हां, आणि सकाळी लवकर यावं लागेल आणि कधी कधी उशिरापर्यंत पण काम करावं लागेल. ओके ठीक आहे. मग कधीपासून जॉईन होतोयस? सर मी तर आता जॉईन करायला सुद्धा तयार आहे. उद्यापासून जॉईन हो. तुझा आयडी दे. सर आयडी. ठीक आहे, ठीक आहे. हा युनिफॉर्म आहे, कंपल्सरी घालावाच लागतो. थँक्यू सर. बाकी काम कसं चालतं हा समजावून सांगेन. सगळ्या डिटेल्स दे. थँक्यू सो मच. गणेश यार, थँक्यू सो मच. तुला आयडिया नाही आहे तू माझा किती मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलायस. इट्स ओके सर, माझी ऑर्डर रेडी आहे, मी आलोच. ओके. हा 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 हा. मस्त साजूक तुपात भाजलेला रवा, तो थोडासा गुलाबी झाल्यानंतर त्याच्यात ओतलेलं गरम दूध आणि भिजलेले बदाम घातलेत तुम्ही त्याच्यात आणि साखर. साखर नाही, गूळ घातलाय आणि अशी मस्त वेलची पावडर. बरोबर? क्या बात आहे राजवाडे. तुम्हाला तर म्हणजे असं फक्त सुवासातून पूर्ण रेसिपी सांगायची कला आहे तुमच्यात अवगत. सुख आहे हो, सुख, बाकी काही नाही. पण मला सांगा, आज खीर का? राजवाडे, तब्येत बरी आहे ना? तुम्हाला गोड खायला कधीपासून कारणाची गरज भासू लागली आहे. टोमणे मारू नका मला तुम्ही. मला कुठलंच कारण लागत नाही, पण तुम्हीच माझ्या गोड खाण्यावरती बंधन आणून टाकले. मी नाही, हो तुम्हीच. ते डायटिशियन मॅडमनी. आणि अर्थात त्यालाही कारण आहेच ना. पण बळजबरीने मला शपथ घालून त्यांच्यापर्यंत नेलं कोणी? तुम्हीच ना. बीपी कोणाचं शूट झालं होतं? तुमचं ना. मग मी योग्य तेच केलं. हे बरं आहे, म्हणजे तुम्ही केलं ते योग्य. आणि माझ्या स्वादकलिका मला जाब विचारतात त्याचं काय? त्या मला विचारतात सतत की काय समर, तू आम्हाला कधी गोड खायला देणार आहेस की नाही? हा हा हा. तर तुम्ही सुद्धा मनातल्या मनातच गोड बोलता ना. आम्हाला कुठे ऐकू येतं कधी. मी गोड बोलत नाही. आता बोलत बसणार का ती खीर खाणार आहात? तेच म्हणतोय मी की आता माझ्या स्वादकलिका मला म्हणतायत की त्या खिरीला घे. ओके. खीर द्या. स्वानंदी मॅडम, स्वानंदी मॅडम इकडे द्या.